हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. काही माझे सबस्क्रायबर्सनी विचारले, ताई हाऊस क्लिनिंग टिप्स सांगा ना जरा. आम्हाला घर स्वच्छ ठेवून घ्यायचं आहे. काही जणींची घरं मी बघतो एकदम चकचकीत असतात. आम्हाला अवघड जाते. जरा टिप्स सांगा ना म्हणून म्हटलं ओके सांगू. ते पहिली गोष्ट म्हणजे आपण डिसिप्लिन्ड राहायला पाहिजे आणि आपल्याला विल पॉवर पण पाहिजे. हो, माझं घर मी नीटनेटकं ठेवणार, व्यवस्थित ठेवणार. आणि शक्यतो हे प्रत्येक फॅमिली मेंबरचं पण काम आहे. त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. नाही ते गृहिणीनं सगळं व्यवस्थित लावून ठेवायचं, बाकीचे सगळं तिथलं तिथे टाकून जायचं. शक्यतो सर्वांनी हेल्प करायला पाहिजे आणि करतात पण. बरेच ठिकाणी बघितले करतात पण. पहिली गोष्ट, प्रत्येक वस्तूंना त्यांची त्यांची जागा ठरवून ठेवा. आता घरा दारासमोर काही लोकांचं मी बघितलं, हो एवढी चप्पलांचा ढीग, आणि तर चांगलं पण नाहीये आणि दिसायलाही चांगलं दिसत नाही. छानपैकी चप्पल स्टँड विकत आणा, नाही ते घरात करून घ्या, किंवा घरात सुद्धा आपण अगदी छोटे टाकाऊमधनं सुद्धा स्टँड बनवू शकतो. चांगला चप्पल स्टँड बनवा आणि सगळ्यांच्या चप्पला व्यवस्थित ठेवा. आणि शक्यतो काय करायचं, आम्ही केलंय तर सांगते. आमचे चप्पल स्टँडला 4 कप्प्याचं चप्पल स्टँड आहे. आम्ही प्रत्येकाला एक एक कप्पा ठरवून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या आपल्या चप्पला काढल्या की आपल्या कप्पे ठेवायच्या, त्यामुळे मिक्स होत नाही. असं तिथून चालू करायचं व्यवस्थितपणे, नीट. आणि का नाही, वर्क शेड्यूल आपण ठेवायचं. म्हणजे एकदम पूर्ण घर साफ करायला एट ए टाइम नाही निघायचं. आज ही खोली, किंवा काम वाटून घ्या. मुलांना सांगा त्यांची खोली ते करा. आणि मुलं तरी आनंदानं करतात, हो खूप आनंदानं करतात. आमची निवा तरी अगदी तिची रूम का नाही, तिचं ती स्वच्छ आनंदानं करतीये. नो डाऊट मदतीला आम्हालाही बोलवतीये, पण व्यवस्थित कसं शक्य झालं ते काम वाटून घ्या. आणि शेड्यूल ठेवा. काही कामं आपल्याला रोज करावी लागतात, काही आठवड्यानं एकदा, काही महिन्यानं एकदा असं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला किचन कट्टा म्हणा, सिंक म्हणा, हे रोजचं रोज, किंवा किचन कट्टा तरी स्वयंपाक झाला की दर स्वयंपाक झाला की व्यवस्थित आपण करत असतो. पण काही कपाटा म्हणा, शेल्फ, ती आठवड्यात एकदा जेव्हा आपल्याला सवड असते तेव्हा करायचं, आठवड्याला एकदा करायचं, असं ठरवून घ्या. शेड्यूल करा कामाचं. आणि चेकलिस्ट करा. हो, ते बॉक्सेस करून ठेवा. अमुक झालं का, काम झालं असलं की टिक करा. नाही ते आपल्या लक्षात येत नाही, कधी कधी होऊ शकते. भरपूर कामं असतात आपली. आपलं फ्रीज आठवड्यानं एकदा सगळं काढून धुवून स्वच्छ करून ठेवायचं. हे आपण शेड्यूल करा. आणि मेन का नाही, कामं सोपी व्हायला अनवॉन्टेड गोष्टी काढून टाका. आपण काय होते, कित्येक वेळेला कधी लागत नाही, पण कधी तर लागू देत, कधीतरी लागू देत म्हणून ठेवतो. तुम्हाला एक्झाम्पल सांगते. आपण काहीतरी बाहेरनं आणलेले बॉक्सेस असतात बघा, आपण ते स्वच्छ धुवून ठेवतो. सगळ्या गृहिणी, कोणी आलं असलं त्यांना जाताना डबा द्यायला होते, किंवा आपण कुठे जाताना तेच घालून नेला की खाऊन टाकला, फेकून दिला, घरी परत आणायला लागत नाही म्हणून, वापरायला असू दे म्हणून. पण किती ठेवायचे, ह्याला लिमिट पाहिजे. ठेवा, लागतात, नाही म्हणत नाही मी. एक 5-6 डबे ठेवा, पण त्याच्यापेक्षा जास्त साठवत जाऊ नका. आणि आपल्याला कधीच लागत नाही अशा काही गोष्टी असल्या तर त्या कोणाला तरी
देऊन टाका. अनावश्यक वस्तू पण घरात ठेवायचं नाही तर पण चांगलं नाहीये. तसंच अनावश्यक विचार पण आपले डोक्यात ठेवायचे नाहीत. हे दोन्ही आपण काढून टाकायचं आहे. अनावश्यक विचार पण, अनावश्यक वस्तू पण. आणि क्लिनिंग आपण कसं करतो? राईट टू लेफ्ट करतो का टॉप टू बॉटम करतो? हे आपण शक्यतो आपण टॉप टू बॉटम करतो. आता किचनमधली आपली शेल्फ वगैरे आपण करताना कसं सगळं काढून घेतो, पण आधी पहिलं साफ करतो, नंतर दुसरं. का पहिलं साफ करताना त्याचा केर खाली पडू शकतो, म्हणून टॉपमधनं स्वच्छ करत जायचं. तुम्ही आधी खालचा कप्पा केलात मग वरचा केलात की वरचं साफ करताना काही धूळ माती खाली पडू शकतो. त्यामुळे कायम टॉपमधनं वरनं खाली करत जायचं आणि लेफ्ट टू राईट करायचं. आपण राईटीस असतो, आपण उजव्या हातानं काम करणारे कायम लेफ्ट टू राईट क्लीन करत जायचं आणि लेफ्टी असले की ते उलट करायचं, एवढंच. त्यामुळे आणि हे करताना का नाही काय करायचं, आपण एकदम सगळं काढायचं नाही. किचन साफ करताना सुद्धा मी ते काय करायची, रोज 5-6 डबे क्लीन करून ठेवायची, असं करायची. काही लोक, माझी एक मैत्रीण असं करत होती, सांगते. पूर्ण किचन ती सकाळ ते संध्याकाळपर्यंत एकाच दिवशी पूर्ण किचन. त्या दिवशी ती बाकी काही करत नसे, स्वयंपाक सुद्धा. नो डाऊट तिचं आईचं घर जवळ होतं, त्यामुळे आई सगळं जेवण तयार करून पाठवायची ह्यांना. आणि ही दिवसभर त्या दिवशी पूर्ण किचन तिचं एका दिवसात साफ व्हायचं. म्हणजे त्या दिवशी बाकी दुसरं काही काम करायचं नाही. ती स्वयंपाक करत नव्हती, काही नव्हती. नो डाऊट आई जवळ असल्यामुळे आई पाठवायची. त्यामुळे पण सगळ्यांना असं शक्य नाही होत. त्यामुळे आपण काय करायचं, एक कप्पा करायचा, 5-6 डबे रोज करायचे, असं करत जायचं. आणि रोज ठरवायचं 10 मिनिटं तरी मी किचन क्लिनिंगला ठेवणार आहे. जास्त आपल्याला साफ कुठे करावं लागतं हो, किचनमध्येच. त्यामुळे रोजची 10 मिनिटं मी किचन क्लिनिंगसाठी देणार आहे. आणि इंटरेस्टिंग काम आपलं पहिलं करायचं, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काही क्लीन करायला आवडते तर काम आधी करा. आणि रोज डेली 10 मिनिट्स करायचा हा रूल हे करा. का म्हणजे किचन म्हणजे हार्ट ऑफ द हाऊस असते. आपला हॉल वगैरे सोफा असते बघा, हॉलमध्ये एवढं काही नसते. आणि काही आपले सोफा असतील तर हे सगळं रोज आपण एकदा केर काढला, सगळं डस्टिंग केला की आवडते. पण किचनचं तसं नाही आहे. सारखं दर स्वयंपाक झाल्यावर ओटा क्लीन करा, सिंक साफ करा, सगळं रोज करावं लागते. आणि सिंकमध्ये काही लोकांना भांडी साठवून ठेवायची सवय असते बघा. माझं ते तसं नाही. मला सिंक कायम स्वच्छ पाहिजे. चहा केला तर ताबडतोब मी सगळी भांडी घासून टाकते. ते तुमच्या सवयीप्रमाणे तर. आणि मेन म्हणजे सगळं सामान आपण ठेवताना ठरलेले जागी ठेवायचं. फॉर एक्झाम्पल चहा, कॉफी आणि काय तुमचं माल्ट म्हणा, बोर्नव्हिटा असलं की तर सगळं एकत्र, मसाल्याचं एकत्र, असं व्यवस्थित जरा ऑर्गनाइज्ड करून ठेवा. आणि कपडे, का म्हणजे घरात आवरायचं जास्त 2च गोष्टी असतात बघा, कपडे आणि भांडी. हे संपत नाही. क्लोथ्स पण धुवायचे, कपड्यांसाठी लॉन्ड्री बॅग करा. ते ताई वाईट कपडे वेगळे ठेवत जावा, कलर वेगळे, ते ताई कलर जाण्यासारखले असले की ते वेगळे ठेवा. हे सगळं करा. वाळून आल्यावर कपडे घडी घालणं, हे सगळे रोजची कामं आहेत. आणि हे सगळ्याला फॅमिली सपोर्ट पाहिजे. त्यांनाही सांगा, कामं ठरवून द्या त्यांना,
पण एखादा माणूस करत नसला, करायची सवय नसली की इग्नोर करा, का म्हणजे मेंटल पीस पाहिजे. नाही ते तुम्ही रोज ओरडत राहणार, तो काही करणार नाही. असं असला की सोडून द्या. आणि जे काही आपण क्लीन करायला वापरतो, मॉप असेल, कापड असेल, काही असेल, तर स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि कबर्ड्स म्हणा, शोकेस म्हणा, विंडो, डोर्स हे पण आपण साफ करत असतो. तर कसं तुम्ही ठरवा, आठवडे ते 4 दिवस तुमच्या घरात कसं धूळ होते, कसं घाण होते, तसं हे सगळं करत जायचं. शेड्युलिंग मस्ट आहे. काही गोष्टी आपल्याला रोजच्या रोज साफ कराव्या लागतात, काही 4 दिवसाने 8 दिवसाने मी म्हटल्यासारखं खिडक्या, दरवाजे हे कसं 7-8 दिवसाने पुसून काढलं की वास होते. असं आपण शेड्यूल करून स्वच्छ ठेवायचं ठरवलं की होते. आणि स्वच्छता आपल्याला माहीत आहे, हायजीनला तरी पाहिजेच. त्याच्याशिवाय म्हणतात क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. म्हणजे कुठे स्वच्छ आहे तिथे देव सुद्धा राहतो. त्यामुळे स्वच्छ ठेवणं हे आपले सर्वांचं काम आहे. घरातले फक्त गृहिणीचंच नाही, प्रत्येकानं मदत करावी गृहिणीला. तर आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो. आणि स्वच्छ घरात आलो की आपल्याला किती बरं वाटते बघा. सगळं स्वच्छ, टेबल स्वच्छ आहे, हे सगळं स्वच्छ ठेवलं की बरं वाटते. त्यामुळे आपलं घर आपण स्वच्छ ठेवत जाऊया. हॅव ए गुड डे.